मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्ये स्वतःचा कमर्शियल गाळा किंवा आय टी पार्कमध्ये जागा खरेदी करायची असेल तर किती बजेट लागेल? 5 कोटी, 10 कोटी किंवा त्याहूनही जास्त. पण काय होईल जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी पार्क किंवा भव्य मॉलचे मालक बनू शकता आणि दरमहा तुमच्या बँक खात्यात थेट भाडे म्हणजेच रेग्युलर इन्कम जमा होऊ शकते. हो, हे अगदी शक्य आहे आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही फ्लॅट खरेदी करण्याची किंवा करोडोंचे कर्ज काढण्याची अजिबात गरज नाही. आपण करोडपती नसतानाही रिअल इस्टेटमधून कसा दरमहा फायदा कमवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. बाय राईट मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं गुपित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रोहित कापडी तुमचं स्वागत करतो आपल्या बाय राईट चॅनलवरती. सध्याच्या काळात सामान्यांसाठी स्वतःचं घर किंवा प्रॉपर्टी घेणं बजेट बाहेर गेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की थेट फ्लॅट न घेता तुम्ही REIT म्हणजेच REITsमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. आज आपण याच विषयावरती सखोल अभ्यास करणार आहोत आणि सोबतच त्याचाच भाऊ म्हणजेच InvIT बद्दल सुद्धाही जाणून घेणार आहोत. पहिलं पाहूया REIT म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड असतो, तिथे हजारो लोक थोडे थोडे पैसे एकत्र करतात आणि एक एक्सपर्ट फंड मॅनेजर ते पैसे वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवतो. अगदी तसंच REIT म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट काम करत असतं. इथे तुमचे पैसे कुठल्याही छोट्या मोठ्या फ्लॅटमध्ये नाही तर देशातील टॉप क्लास कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये गुंतवले जातात. जसे की मोठे मोठे सायबर सिटीज, IT पार्क्स किंवा तुमचे आवडते शॉपिंग मॉल्स. या कंपन्या या जागा बड्या कॉर्पोरेट्सना किंवा आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना भाड्याने देतात आणि त्यातून त्यांना कोट्यावधी रुपयाचे भाडे मिळते. आता तुम्ही यात इन्व्हेस्ट केल्यामुळे त्या भाड्याचा एक ठरलेला हिस्सा तुमच्या बँक खात्यात जमा होतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की रोहित, जर बिल्डरने पैसे बुडवले किंवा भाड्यात दिलंच नाही तर? इथेच येतो आपल्या देशातील एक कडक नियम. जसं म्युच्युअल फंडावर की सेबीचे नियंत्रण असते तसंच REITवर सुद्धा सेबीचे अत्यंत कडक नियम आहे. नियम असा आहे की REIT कंपन्यांना त्याच्या एकूण नफ्यातील तब्बल 90% हिस्सा हा गुंतवणूकदारांना डिव्हिडंड किंवा व्याजाच्या स्वरूपात वाटावाच लागतो. त्यामुळे इथे पारदर्शकता खूप जास्त असते. आता बोलूया त्याच्या दुसऱ्या भावाबद्दल, ज्याला म्हणतात InvIT म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की REIT इमारती आणि मॉल्समध्ये पैसे गुंतवते तर InvIT तुमची गुंतवणूक देशाच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवरती करतं. जसे की हायवेज, टोल नाके, पॉवर ग्रिड्स किंवा टेलिकॉम टॉवर्स. या प्रोजेक्ट्समधून जो टोल किंवा महसूल जमा होतो तो नफा गुंतवणूकदारांमध्ये वाटला जातो. या डिजिटल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिले कारण कमी बजेट. तुम्हाला करोडो रुपये गोळा करायची किंवा गृहकर्जाचा मोठा बोजा घ्यायची गरज नाही. तुम्ही अवघ्या काही 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता. दुसरे कारण म्हणजे नो मेंटेनन्स हेडेक. फ्लॅट घेतला की भाडेकरू शोधणे, सोसायटी मेंटेनन्स, जागा रिकामी राहण्याची भीती असली कोणतीही कटकट इथे नसते. आणि तिसरे कारण म्हणजे हाय लिक्विडिटी. फ्लॅट विकायला महिने लागतात पण REITचे युनिट तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यातून अगदी काही सेकंदात विकून मोकळे होऊ शकता. पण याचा अर्थ REITsमध्ये बिलकुल रिस्क नाही का? तर तसे नाही आहे. इथेच तुम्हाला सावधान राहायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केटप्रमाणे REITsचे भावसुद्धा वरखाली होत असतात. जर कमर्शियल मार्केट मंदीत असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे मूल्यही कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट, यातून मिळणारा डिव्हिडंड हा तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सेबल असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सध्या भारतात मोजके REITs लिस्टेड आहेत. जसे की एम्बॅसी, माइंडस्पेस, ब्रुकफिल्ड आणि मॉलसाठी नेक्सस. त्यामुळे विचार करूनच पैसे टाका. तर शेवटी बाय राईट मराठीचा तुम्हाला काय सल्ला आहे? जर तुमचा म्युच्युअल फंड आणि शेअर्सचा पोर्टफोलिओ आधीच तयार असेल आणि आता तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने गुंतवणूक करायची असेल तर REITs आणि InvIT हा एक अतिशय हुशार आणि आधुनिक मार्ग आहे. पण आपल्या एकूण गुंतवणुकीचा 5 ते 10% जास्त रक्कम यात अडकवू नका. तुम्हाला काय वाटतं? करोडोंचे कर्ज घेऊन फ्लॅट घेण्यापेक्षा हा 500 रुपयांचा डिजिटल भाड्याचा पर्याय तुम्हाला आवडला का? मला खाली कमेंट करून नक्की सांग. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय राईट, स्मार्ट राईट. धन्यवाद.